I think very good presentation. हॅलो, तुम्ही जे सांगितलं त्याच्याकरता उपाय काय करायचे त्याच्यामध्ये ते स्प्रिंकलिंग जे एक सांगितलं आहे तुम्ही, पण इज इट इकॉनॉमिकली फिजिबल? येस सर. हाऊ? सर मी जे उपाय सांगितले आहे त्यामधून इकॉनॉमिकली जास्त खर्च पण येऊ नाही शकत आणि त्यांचा उपयोग ब्रह्मपुरीमध्ये होऊ शकतो. बट हाऊ यू विल स्प्रिंकल होल ऑफ द सिटी? सर हा काम फक्त प्रशासनाचाच नाही, फक्त सगळ्या नागरिकांचा आहे. त्यांना स्वतःची समजलं पाहिजे की मला काय करायचं आहे, माझ्या आरोग्याचा विषय आहे, दुसऱ्याचा विषय नाही केला पाहिजे. या प्रकारे ब्रह्मपुरीमध्ये इतकं भरपूर पाणी आहे का आपण त्याचा वापर करू शकतो? सर ज्या प्रकारे तिन्ही साईडले पण तलाव आहेत, त्यांचा पाणी जास्त उपयोगी नाही पडला तर आपण उपयोग करू शकतो. वॉटर स्प्रिंकलरच्या व्यतिरिक्त दुसरं काय उपाय करू शकतो आपण? वॉटर स्प्रिंकलरच्या उपयुक्त आपण घरीमध्ये झाडे किंवा पर्यावरण चांगलं ठेवू शकतो, जेणेकरून इंडिव्हिज्युअल करू शकतो. पण जे पब्लिक वर्क आहे, जे रोड्स आहे टिपिकली, त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो? पब्लिक रोड तर होणारच आहेत, कारण की प्रगती तर होणारच आहे ब्रह्मपुरीमध्ये. तर त्याच्यासाठी आपण थोडाफार तर काम असा करू शकतो जेणेकरून धूळ व आणि प्रदूषण कमी होईल. जसे मी सांगितलं की ट्रक आणि रेतीचे जे कच्चे माल वगैरे जाणार आहेत ट्रकांवर, त्यांच्यावर प्लास्टिक झाकूनच नेल्या जाईल, जेणेकरून धूळ येणार नाही आणि प्रदूषण पण नाही होणार. वॉटर सोबत जर आपण साल्ट ऍड करून जर स्प्रिंकल केलं तर चालेल का? कसं सर, सॉल्ट टाकल्यावर रोडचं पण काहीतरी होऊ शकते, रिॲक्शन वगैरे होणार. तर Sincere efforts आहेत त्याचे. I think you have done very good effort and you are खूप मोटिवेटेड. म्हणजे एक महत्वाचा मेसेज त्यांनी सांगितलं आहे की पीपल पार्टिसिपेशन, प्रत्येकाने जबाबदारी घ्या. आय थिंक तू लहान आहे पण मला वाटतं दॅट मेसेज हॅज टू गो टू एव्हरीबडी की प्रत्येकाने जर जबाबदारी घेतली तर खूप मोठ्या मोठ्या गोष्टी पॉसिबल आहे. सो गुड. ओके.